In yesterday period, we start our second chapter in part 2, that is Pythagoras theorem. In this chapter, in yesterday period, we see the some subtopics in which the meaning of Pythagoras triplet, in property of 30, 60, 90 degree triangle, then property of 45, 45, 90 degree triangle, then similarity in right angle triangle, and theorem of geometric mean. कालच्या पिरियडमध्ये आपण आपल्या पार्ट 2 मधील भाग 2 मधील पायथागोरस थेरम हा दुसरा चॅप्टर सुरू केला. या चॅप्टरमध्ये आपण काही मुद्द्यांचा अभ्यास केला कालच्या पिरियडमध्ये. त्यामध्ये पायथागोरसचं त्रिकूट, 30, 60, 90 अंश त्रिकोणाचा प्रमेय, 45, 45, 90 अंश त्रिकोणाचा प्रमेय, त्यानंतर काटकोन त्रिकोणामधील समरूपता आणि भूमितीय मध्याचा गुणधर्म किंवा त्याचा थेरम, इथपर्यंतचे मुद्दे आपण पाहिलेत. Now today we have to see the one of the most important theorem in this part 2. So that is Pythagoras theorem. आजच्या पिरियडमध्ये आपल्याला पायथागोरस थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स बघायचा, आणि तो पायथागोरसचा थेरम कशा पद्धतीने सिद्ध होतो हे आपल्याला आजच्या पिरियडला सिद्ध करून दाखवायचा. Then write the statement of Pythagoras theorem. In a right angle triangle, comma, the square of the hypotenuse is equal to the square of the hypotenuse is equal to the sum of the squares is equal to the sum of the squares of remaining two sides पायथागोरस थेरमच्या विधानामध्ये. आता हे विधान पायथागोरस थेरमचं कुण्या ट्रायंगलशी संबंधित आहे? काटकोन त्रिकोणाशी, राईट अँगल ट्रायंगलशी. काय दिले या विधानामध्ये स्टेटमेंटमध्ये? काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग, स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस म्हणजे कशाचा वर्ग? कर्णाचा वर्ग, इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. आता हा पायथागोरसचा थेरम आपण साधारण 5व्या वर्गापासून या प्रमेयाचा वापर करत आहोत, आहे का नाही? मात्र तो नेमका कशा पद्धतीने सिद्ध होतो तो आता आजच्या पिरियडला आपण पाहणार आहोत. कुठलाही थेरम प्रूव्ह करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्या विधानामध्ये जे काही गिवन आहे, जी माहिती आहे त्यावरून एक फिगर काढायची असते. कोणत्या प्रकारच्या ट्रायंगलमध्ये? राईट अँगल ट्रायंगलमध्ये. तेव्हा आपण राईट अँगल ट्रायंगल ABC काढला. आता या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस कोणता आहे? AC. उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत? AB आणि BC. काय सिद्ध करायचं आपल्याला? ACचा वर्ग बरोबर ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. हे आहे आपलं टार्गेट, हे आहे आपलं टू प्रूव्ह. हे साध्य करायचं आपल्याला. Then draw this figure and write the given. So what is given? That triangle is right angle triangle is given. तो त्रिकोण जो आहे तो कोणत्या प्रकारचा आहे? काटकोन त्रिकोण. त्याला आपण काय नाव दिलं? ABC. In a triangle ABC, which angle is right angle? Angle B is right angle. So angle B is equal to 90 degree. To prove, काय सिद्ध करायचं, काय साध्य करायचं? कर्णाचा वर्ग कोणता आहे? कर AC स्क्वायर इज इक्वल टू, आता उरल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, कोणत्या दोन बाजू आहे? AB स्क्वायर प्लस BC स्क्वायर. सो दिस इज आवर टू प्रूव्ह. हे आहे आपलं साध्य करायचं. आता हे थेरम साध्य करण्यासाठी आपल्याला एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करायचं, जे कालच्या पिरियडमध्ये आपण हा मुद्दा पाहिला आहे, यावर डिस्कस केला आपण. सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोणामध्ये समरूपता. या मुद्द्यामध्ये काय सांगितलं होतं? काटकोनातून कर्णावर टाकलेला लंब त्या काटकोन त्रिकोणाचे दोन छोटे छोटे त्रिकोण तयार करतो.
ते दोन्ही त्रिकोण कोणत्या प्रकारचे असतात? काटकोन त्रिकोण. ते त्या मूळ काटकोन त्रिकोणाशी आणि एकमेकाशी सुद्धा कसे असतात? समरूप असतात. लास्ट पिरियड वी स्टडी द सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ दॅट टॉपिक? इफ द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉ फ्रॉम right angle to the hypotenuse, then two triangles are formed. That two triangles are right angle triangle, and these formed two triangles are similar to original right angle triangle and also similar to each other. काटकोन त्रिकोणामध्ये समरूपता हा मुद्दा आपण कालच्या पिरियडला पाहिला. त्याप्रमाणे इथं कन्स्ट्रक्शन केलं आपण. बी मधून हायपोटेनियस एसीवर बी डी हा परपेंडिक्युलर टाकला. देन राईट दिस कन्स्ट्रक्शन इन द स्टेप ऑफ कन्स्ट्रक्शन. केलेली रचना त्या रचनेच्या पायरीमध्ये लिहायची. कन्स्ट्रक्शन. ड्रॉ सेग बी डी perpendicular to hypotenuse AC. Draw seg BD perpendicular to hypotenuse AC such that कशा पद्धतीनं? आता हा बिंदू डी कशावर आहे? AC वर आहे ना. A डॅश D डॅश C, A डॅश D डॅश C. So now proof सिद्धतेमध्ये in a triangle ABC, angle B is right angle, BD perpendicular to hypotenuse AC. Then by similarity in right angle triangle, triangle ABC similar to triangle ADB, also similar to triangle BDC. In a triangle ABC, angle B is equal to 90 degree, comma BD perpendicular to hypotenuse AC. BD perpendicular to hypotenuse AC. Okay. By similarity in right angle triangle, काटकोन त्रिकोणातील समरूपतेवरून. आता एकूण हे जे तीन राईट अँगल ट्रायंगल आहेत ते तिन्ही एकमेकाशी सिमिलर आहेत का? पहिला मोठा कोणता? ट्रायंगल ABC similar to triangle ADB similar to triangle BDC. ओके. ट्रायंगल ABC हा मोठा ट्रायंगल, सिमिलर टू हा पहिला वरचा ADB, पुन्हा सिमिलर टू BDC या दुसऱ्या ट्रायंगल सोबत. आता हा जो मोठा ट्रायंगल आहे ABC हा या दोन्ही ट्रायंगल सोबत सिमिलर आहे. मग या ABC ट्रायंगल सोबत सुरुवातीला हा छोटा पहिला घेऊ आणि दोन ट्रायंगल जेव्हा सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स कसे असतात? प्रोपोर्शन मध्ये असतात. तर फर्स्ट वी टेक ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल ADB. जे साध्य करायचं आपल्याला ते टार्गेट आपल्या समोर असणं महत्त्वाचं आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आपल्याला प्रूव्ह करायचे. कळाले ना? आता सुरुवातीला हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवले. सो दॅट इज these two triangles are similar, then their corresponding sides are in proportion. AB corresponding to AD, shabas, E is equal to BC corresponding to DB or BB, E is equal to AC corresponding to AB. Write the reason. What is the reason? Corresponding sides of similar triangles. C dot S dot T. झालं का? आता हे जे तीन रेशो आहेत त्या तीन रेशोमध्ये सारखा सेगमेंट कोणत्या कोणत्या रेशोमध्ये आहे आणि तो कोणता आहे? इथं AB इथं AB आहे का? आहे का नाही? मग पहिला आणि तिसरा रेशो पुन्हा आपण खाली एकत्र घ्यायचा. AB अपॉन AB इज इक्वल टू AC अपॉन AB. हे दोनच का निवडले? कारण इथं AC स्क्वेअर AB स्क्वेअर आणि BC स्क्वेअर आपल्याला प्रिपेअर करायचं, तयार करायचे. इथं पहिल्या रेशोमध्ये AB आहे, तिसऱ्या रेशोमध्ये AB आहे, म्हणून हे दोन आपण एकत्र घेतले. ते बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन AB इंटू AB स्क्वेअर. AB स्क्वेअर इज इक्वल टू
काय गुणिले काय AD इंटू AC, AD इंटू AC. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. याला आपण समीकरण 1 देऊन टाकू. समीकरण 1 कशाचा वर्ग मिळवला आपण AB स्क्वेअरचा. कशावर मिळवला ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADB हे दोन सिमिलर आहेत यावरून. आता पुन्हा हाच ट्रायंगल ABC दुसऱ्या कोणत्या छोट्या ट्रायंगलशी सिमिलर आहे BDC शी सिमिलर आहे का. ऑल्सो ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल BDC. पुन्हा हा ट्रायंगल ABC पुन्हा दुसरा ट्रायंगल BDC शी सिमिलर आहे. दॅट इज अगेन देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. पुन्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणामध्ये असतील. AB अपॉन BD इज इक्वल टू BC अपॉन DC इज इक्वल टू AC अपॉन BC. आता पुन्हा या तिन्ही रेशोमध्ये सारखा सेगमेंट असलेले दोन रेशो कोणते आहेत BC आणि BC आहेत का. राईट द रिझन CSST. सो BC अपॉन DC इज इक्वल टू AC अपॉन BC. ओके. दुसरा आणि तिसरा आपण एकत्र घेतला. यासाठी घेतला की ते BC आहे. then BC इंटू BC BC स्क्वायर इज इक्वल टू AC इंटू DC. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. BC स्क्वायर इज इक्वल टू AC इंटू DC. कळलं का. दुसरं समीकरण मिळवलं का आपण. हे पहा इथं BC स्क्वायर मिळवलं दुसरं समीकरण, AB स्क्वायर मिळवलं पहिलं समीकरण. जे आपल्याला प्रूव्ह करायचं जे सिद्ध करायचं त्यामध्ये AB स्क्वायर आणि BC स्क्वायरची काय आहे बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे का भागाकार आहे. बेरीज आहे ना. मग AB वर्ग आणि BC वर्ग, AB वर्ग आणि BC वर्गची बेरीज करण्यासाठी समीकरण 1 आणि समीकरण 2 ची काय करावी लागेल आपल्याला बेरीज करावी लागेल. ॲडिंग इक्वेशन 1 आणि 2. ॲडिंग इक्वेशन्स 1 आणि 2. ॲडिंग इक्वेशन्स 1 आणि 2. दोन समीकरणाची बेरीज वजाबाकी करताना कशी करायची असते. डाव्या बाजूमध्ये डावी बाजू आणि उजव्या बाजूमध्ये उजवी बाजू. आता सुरुवातीला समीकरण 1 ची डावी बाजू कोणती आहे AB स्क्वायर प्लस द लेफ्ट साइड ऑफ इक्वेशन 2 इज BC स्क्वायर. AB स्क्वायर प्लस BC स्क्वायर डाव्या बाजूची बेरीज केली इज इक्वल टू व्हॉट इज द राइट साइड ऑफ इक्वेशन 1 AD इंटू AC. सो AD into AC plus what is the right side of equation 2 AC into DC plus AC into DC. Okay, so that is equal to in left side AB square plus BC square as it is, in right side AD into AC plus AC into DC आहे का. दोनच पद आहेत. पहिला आहे AD आणि DC चा गुणाकार प्लस दुसरा आहे AC आणि DC चा गुणाकार. त्यामध्ये काय कॉमन आहे दोन्ही टर्म मध्ये इथे AC इथे AC आहे का. सो AC इज कॉमन इंटू इन ब्रॅकेट. आता पहिल्या टर्म मधील AD इंटू AC मधील AC इज कॉमन तर व्हॉट इज रिमेन इन ब्रॅकेट AD. ओके. देन प्लस इन सेकंड टर्म AC इंटू DC मधील काय कॉमन आहे AC तर व्हॉट इज रिमेन इन ब्रॅकेट DC. सो प्लस DC ब्रॅकेट क्लोज. So that is equal to AC into what is the relation between AC and this bracket multiplication. And from figure AD plus DC आकृतीवर रूपा आहे. AD plus DC means which side AC. So AC as it is into AD plus DC means AC. Okay. So therefore AB square plus BC square is equal to AC into AC means AC स्क्वायर. हेच प्रूव्ह करायचं का आपल्याला. AC स्क्वायर इज इक्वल टू AB स्क्वायर प्लस BC स्क्वायर. सो दॅट इज AC स्क्वायर इज इक्वल टू AB स्क्वायर प्लस BC स्क्वायर. झालं का प्रूव्ह. हेन्स द प्रूव्ड
हेन्स द प्रूफ. आता हा पायथागोरसचा थेरम तुम्ही घरी पुन्हा एक राईट अँगल ट्रायंगलची फिगर काढायची. आता या फिगरवर आपण काय नाव लिहिलं होतं, ABC. तुम्ही फक्त नाव तेवढी चेंज करायची आणि नाव चेंज करून हा थेरम पुन्हा एकदा प्रूव्ह करायचा. द नेक्स्ट, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कॉन्व्हर्सचा अर्थ तुम्हाला सर्वांना कळतो. त्या थेरमच्या उलट असलेलं स्टेटमेंट, त्या प्रमेयाच्या उलट जे विधान तयार होईल त्या विधानाला त्या प्रमेयाचा व्यत्यास म्हणायचं. आता ह्या थेरमचं विधान काय होतं, काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो, आहे का नाही. हा झाला प्रमेय. आता याच्या उलटचं विधान काय होईल, जर एखाद्या त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल तर तो कोणता त्रिकोण असतो, काटकोन त्रिकोण असतो. राईट द स्टेटमेंट. इन अ ट्रायंगल, if the square of one side is equal to the sum of the squares of the remaining two sides, TW, two sides, comma, then the triangle is a right angle triangle. या कॉन्व्हर्समध्ये काय दिले आपल्याला या विधानामध्ये, इन अ ट्रायंगल, एका त्रिकोणामध्ये, इफ, जर स्क्वेअर ऑफ वन साइड, एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असतो, काटकोन त्रिकोण. आता त्याचा कॉन्व्हर्सचा जो गिवन, टू प्रूफ आणि प्रूफ आहे तो तुम्ही घरी गेल्यानंतर कंप्लीट करायचा. मी आता शॉर्टमध्ये एक फिगर काढतो. PQR हा आपला ट्रायंगल आहे बरं का. कुठल्याही राईट अँगल ट्रायंगलमध्ये मोठ्यात मोठी जी साईड आहे ती हायपोटेनियस असते बरं का. लार्जेस्ट साईड इज हायपोटेनियस ऑफ एनी राईट अँगल ट्रायंगल. आता ट्रायंगल PQR मध्ये जर त्या PRचा वर्ग PQचा वर्ग आणि QRच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल तर कोणता कोण काटकोन होईल, लक्षात राहिले का. आणखीन एक वेळेस, कोण्या बाजूचा वर्ग, PRचा वर्ग हा उरल्या दोन बाजू PQ आणि QR या दोन्ही बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल तर या तीन अँगलपैकी कोणता अँगल राईट अँगल होईल, शाबास, कोणता अँगल होईल, Q. कारण तो कुठं असतो, हायपोटेनियसच्या अपोजिट असतो. लक्षात आलं का. ड्रॉ दिस फिगर. इन अ ट्रायंगल PQR, if PR square is equal to PQ square plus QR square, if PR square is equal to PQ square plus QR square, then angle Q, which angle is right angle, the PR च्या समोरचा हा कोणता होईल, राईट अँगल होईल. Angle Q is equal to 90 degree. And in a triangle, O angle is 90 degree. Then what type of that triangle? Right angle triangle. जर एखाद्या त्रिकोणामध्ये एक कोण जर 90 अंशाचा असेल तर तो आपोआपच कोणत्या प्रकारचा त्रिकोण होतो, काटकोन त्रिकोण होतो. Hence triangle PQR is a right angle triangle. ट्रायंगल PQR इज अ राईट अँगल ट्रायंगल. कळालं का. तो अँगल आपण कसा शोधायचा, तो ज्या बाजूचा वर्ग आहे इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेर जेवढा त्या बाजूच्या समोरचा जो अँगल असेल तो राईट अँगल होतो. कळालं. त्याला म्हणायचं पायथागोरस थेरमचा कॉन्व्हर्स.
And on this some topics. Which some topics? Pythagoras triplet, property of 30, 60, 90 degree triangle. The next property of 45, 45, 90 degree triangle. The next similarity in right angle triangle. The next theorem of geometric mean. The next Pythagoras theorem. And last the converse of Pythagoras theorem. On these some topics we shall see the some examples in our practice set 2.1. So write the practice set 2.1. Practice set 2.1. Practice set 2.1, in which question number 1. Identify, comma, with reason, full stop, which of the following are, Pythagorean triplets, तर पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला ओळखायचे, आयडेंटिफाय म्हणजे ओळखायचे कारणासह विथ रिझन की खालीलपैकी कोणते पायथागोरस ट्रिपलेट आहेत. या 6 बीटपैकी तिसऱ्या क्रमांकाचा बीट घेऊ आपण. गिवन नंबर्स इन दिस बीट नंबर 3 आर 5, 12, 13. राइट द सोल्यूशन. सोल्यूशन आता याप्रमाणे. From this group of 3 numbers, which number is largest? 30 number is largest. So first we have to find the square of that larger number. जी मोठ्यात मोठी संख्या तिच्या सुरुवातीला आपण वर्ग काढू. 13 स्क्वेअर इज इक्वल टू, एका स्टेपमध्ये जाऊ देऊ आपण. बाकी उरलेल्या दोन संख्या कोणत्या, 5 आणि 12, दोघांच्या वर्गांची बेरीज करू. स्क्वेअर ऑफ 5 प्लस स्क्वेअर ऑफ 12. दोन साईड जर इक्वल येत असतील तर दिलेल्या संख्या पायथागोरसचं ट्रिपलेट असतं. दिलेल्या या दोन साईड जर इक्वेशनच्या इक्वल नाही जर येत असतील तर त्या संख्या पायथागोरसचं ट्रिपलेट नसतं. स्क्वेअर ऑफ 13 इज 169 इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 5 इज 25 प्लस स्क्वेअर ऑफ 12 इज 144. सो 169 इज इक्वल टू 25 plus 144 is also 169. These two sides are equal. So here LHS is equal to RHS. दोन बाजू जर सारख्या येत असतील तर अशा प्रकारचं बरोबर लिहायचं. सारख्या जर येत नसतील इथं एक क्रॉस लाईन इज नॉट इक्वल टू. कळालं का? जर नसतील तर आता खाली रिझन लिहायचं आपल्याला. द स्क्वेअर ऑफ larger number, is equal to, the square of larger number is equal to the sum of the squares, of the remaining two numbers, the sum of the squares of remaining two numbers. ते आलं का? हे रिझन लिहायचं. जर हे बरोबर जात नसेल तर इज नॉट इक्वल टू. कळलं का? फक्त इज नॉट हा शब्द वापरायचा. आणि आता महत्त्वाचं कारण बाय पायथागोरस थेरम, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरसचा थेरम काय सांगतो? काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. आणि त्याचा कॉन्व्हर्स काय सांगतो? जर एखाद्या त्रिकोणामध्ये एखाद्या बाजूचा वर्ग उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो. आणि काटकोन त्रिकोण असेल तरच त्यामध्ये कोणतं ट्रिपलेट चालतं? पायथागोरस ट्रिपलेट. बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, it is a Pythagoras triplet.
इट इज पायथागोरस ट्रिपलेट. कळलं का? एक किंवा 2 मार्कासाठी अशा प्रकारचं उदाहरण असतं. तेव्हा अशा प्रकारच्या सगळ्या स्टेप तुमच्या त्या सोल्युशनमध्ये इन्क्लूड असाव्या लागतात. कारण त्या स्टेपप्रमाणे तुमच्या अर्ध्या मार्काची मार्किंग असते बोर्डाच्या त्या रूलप्रमाणे. then question number 3. In this figure, angle QPR is equal to 90 degree. Seg PM perpendicular to QR and Q dash M dash R. Then PM is given 10 and also QM is given 8. Then we have to find QR. या आकृतीमध्ये काय काय दिलंय? त्रिकोण PQR मध्ये अँगल P QPR हा पूर्ण P राईट अँगल दिलाय. या राईट अँगल मधून P मधून हा QR आपोआपच काय होईल? हायपोटेनियस होईल ना. QM परपेंडिकुलर टू हायपोटेनियस QR such that Q dash M dash R. The next PM is 10 units and QM is 8 units given. Then we have to find QR. लक्षात आले? आता in right angle triangle, if the perpendicular segment draw from right angle to the hypotenuse, then by the theorem of geometric mean चा theorem काय सांगतो? PM square is equal to QM into MR. पैकी PM माहिती आहे आपल्याला, QM माहिती आहे, MR येईल काढता. MR जेवढं मिळेल आपल्याला त्यानंतर QM प्लस MR म्हणजेच काय होईल आपल्याला QR. Then write the solution from figure. In a triangle PQR, angle QPR is equal to 90 degree. Angle QPR is equal to 90 degree. And PM perpendicular to hypotenuse QR. PM perpendicular to hypotenuse QR by the property of geometric mean. काय सांगते geometric mean ची प्रॉपर्टी किंवा थेरम? PM स्क्वायर. कशाचा स्क्वायर? PM स्क्वायर is equal to QM into MR. PM square is equal to QM into MR. Then put the given values. PM किती आहे? PM 10 square is equal to QM 8 into MR. Square of 10 is 100 divided by 8. च्या आतला घेऊ कडा गुणा करायचा भागाकार दिले is equal to what is remain? MR. 8 1 8 8 2 16 8 5 40. बरोबर आहे ना? Therefore MR is equal to 12.5 units. MR मिळाला आपल्याला. किती मिळाला? 12.5. आणि काढाय काय सांगितलं? QR. then QR is equal to काय प्लस काय? QM plus MR. Then put the values of QM is 8 given and the value of MR just we have to find out 12.5. Therefore QR is equal to 8 plus 12.5 means 20.5 units. Okay. आता बाकी राहिलेली उदाहरणं कोणते घ्यायचे हे आज घरी गेल्यानंतर त्या प्रॅक्टिस सेटमधून पाहणे आणि मला कळवणे. त्यानुसार आणखीन एक पिरियड, उद्याचा पिरियड आपण या प्रॅक्टिस सेटसाठी राखीव ठेवू आणि आजच्या पिरियडला थांबू. ओके, धन्यवाद.